तुम्हाला पण पाळी फक्त 1 ते 2 दिवसच येते का? ती नेहमीच नॉर्मल आहे असं नाही. बऱ्याच महिलांना किंवा मुलींना वाटतं 1 ते 2 दिवस किंवा 1.5 दिवस पिरियड येणे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. ते नॉर्मल आहे, पण तसं नाही. पिरियड आल्यानंतर शरीरातली बऱ्यापैकी उष्णता ब्लिडिंगमधून बाहेर निघून जाते. पण जर हे 1 ते 1.5 दिवसच पिरियड आले तर ब्लिडिंग कमी राहिलं तर शरीरातली उष्णता बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे ॲक्ने येणं, चिडचिड होणं, हेअर फॉल होणं असं होऊ शकतं. सामान्यतः मासिक पाळी हे 2 ते 7 दिवस नॉर्मली असू शकते. पण प्रत्येक महिन्यामध्ये पाळी फक्त 1 ते 1.5च दिवस येत असेल, त्याच्यामागे अजून काही कारणं असू शकतात. जसं की हार्मोनल इम्बॅलन्स, PCOS, थायरॉईडचे विकार किंवा खूप ताणतणाव किंवा अचानक वजन कमी जास्त होणे किंवा गर्भधारणा किंवा गर्भधारणेच्या संबंधित समस्या असणे अशा. कधी-कधी मेनोपॉज 40 नंतरही तुम्हाला असं होऊ शकतं. पण जर तुमची पाळी नेहमीप्रमाणे 1 ते 2 दिवसच असेल, नियमित येत असेल, इतर काहीही प्रॉब्लेम नसेल, तर हे नैसर्गिकरित्या नॉर्मल असू शकतं. पण असं होऊनही अचानक पाळीचा कालावधी कमी झालेला आहे, पाळी 1 ते 1.5च दिवस येते, अनियमित झाली, हे असं असेल किंवा गर्भधारणेला प्रेग्नन्सी राहायला पण प्रॉब्लेम येत असेल, तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या.